नमस्कार मित्रांनो, ट्रेडर आर चॅनलमध्ये आपले सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण लास्ट व्हिडिओमध्ये जसं की पाहिलं होतं की कॅन्डलस्टिक पॅटर्न ॲक्च्युअलमध्ये कसे असतात आणि ते कोणकोणत्या टाईपचे असतात. सो मागचा कॅन्डलस्टिकचा पॅटर्न म्हणजे पूर्ण तो जो एपिसोड आहे तो पूर्ण झालेला आहे. जर कोणी पाहिलं नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट लेवल म्हणजे जे की आहे चार्ट पॅटर्न, म्हणजे अनेक कॅन्डल्सचा मिळून जो पॅटर्न तयार होतो त्याला चार्ट पॅटर्न असं म्हणतात. त्यामुळं ते कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि हे चार्ट पॅटर्न जेव्हा तुम्हाला प्रॉपर समजतात, प्रॉपर लक्षात राहतात, तेव्हा तुमची जी ॲनालाइज करण्याची जी ॲक्युरेसी आहे ती नेक्स्ट लेवलला जाऊन पोहोचते. ठीक आहे. सो तुमच्यासाठी मी चार्ट पॅटर्न्स म्हणजे प्रेझेंट करतो. तर हे मोजकेच आहेत, म्हणजे 8 ते 9 पॅटर्न्स आहेत फक्त. आणि त्यापेक्षा पण जास्त पॅटर्न्स आहेत, पण ते इतके इम्पॉर्टंट नाही आहेत, म्हणजे जे की मार्केटमध्ये जास्त दिसत नाही. आता हे जे मी दाखवणार आहे ते मार्केटमध्ये मोस्टली दिसतात आणि ते ॲक्युरेस म्हणजे वर्क पण करतात प्रॉपर. ठीक आहे. सो इतके लक्षात ठेवलं तरी इनफ आहे तुमच्यासाठी. सो स्टार्ट करूयात आपण. तर फर्स्ट येतं डबल टॉप. डबल टॉप म्हणजे हा तुम्हाला दिसत असेल एक एम पॅटर्न बनलेला आहे, बरोबर. तर इथं दिसते तुम्हाला ऑलरेडी अप ट्रेंड चालू होता. अप ट्रेंड चालू असताना मार्केटनी एका लेवलपासून रिजेक्शन घेतलं खाली, परत मार्केट त्या लेवलला गेलं आणि परत रिजेक्ट झालं. म्हणजे याचा अर्थ मार्केट जेव्हा या लेवलपर्यंत येईल तेव्हा आपण इथे एक लेवल ड्रॉ करतो, जी की तिला म्हणतात नेकलाईन. म्हणजे या पॅटर्नची नेकलाईन, ही नेकलाईन जेव्हा डाऊन साईडला खाली ब्रेक होईल, इथं दिसते तुम्हाला या कॅन्डलने ब्रेक केली ती, तेव्हा आपण डाऊन साईडची एंट्री प्लॅन करूयात. सो हा पूर्ण पॅटर्न आहे तो बेरिश पॅटर्न आहे. ठीक आहे. इतकं लक्षात असू द्या, हेच खूप झालं. तर नेक्स्ट पॅटर्न जो आहे त्याच्याच अपोजिट आहे, जो की बुलिश पॅटर्न, म्हणजे मार्केटला तो वर घेऊन जातो. तर तिथं आपल्याला एम पॅटर्न दिसतं. तर हा सेम डब्ल्यू पॅटर्न आहे, जो की त्याला म्हणतात डबल बॉटम. इथं ऑलरेडी डाऊन ट्रेंड चालू होता तेव्हा मार्केटच्या बॉटमला इथं फर्स्ट बॉटम बनला, परत मार्केट रिजेक्ट झालं आणि परत त्याच लेवलला आलं, म्हणजे थोडंसं वरती आलं आणि तिथून रिजेक्ट झालं मार्केट परत. तर हे जे बॉटम आहेत ते थोडेफार वर खाली झाले तरी चालतात, पण जेव्हा मार्केटमध्ये ॲक्च्युअलमध्ये एकाच लेवलला झाले पाहिजेत असं काही नाही आहे. ते मार्केटमध्ये नॉर्मली वर खाली होतच असतात. त्यामुळे आपल्याला फक्त ते ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे. तर मग मार्केट या लेवलपर्यंत आलं तर आपण इथं नेकलाईन ड्रॉ केली. सो ती नेकलाईन जेव्हा ब्रेक होईल तेव्हा आपण अपसाईडची एंट्री प्लॅन करू शकतो. म्हणजे हा की आहे बुलिश पॅटर्न, डबल बॉटम. तर नेक्स्ट आहे हेड अँड शोल्डर. म्हणजे हेड अँड शोल्डर म्हणजे काय, हे दोन शोल्डर आणि हे एक हेड. तर इथं दिसते तुम्हाला हा लेफ्ट शोल्डर, हा हेड आणि हा राईट शोल्डर. म्हणजे मार्केट अप ट्रेंडमध्ये चालू होतं तेव्हा मार्केटने या लेवलपासून थोडं रिजेक्शन घेतलं, परत मार्केटचा अप ट्रेंड चालू राहिला आणि त्याच्यावरती जाऊन एक त्यांनी नवीन हे बनवला, हायर हाय म्हटलं तरी चालेल. सो तिथून मार्केटने परत रिजेक्शन घेतलं, एक मिनटं, तिथून मार्केटने परत रिजेक्शन घेतलं खाली, परत थोडंसं खाली येऊन परत त्याच लेवलपासून रिजेक्शन घेतलं. म्हणजे हा झाला लेफ्ट शोल्डर, हा राईट शोल्डर आणि हा हेड. हे इथं खाली जेव्हा आपण नेकलाईन ड्रॉ करतो तेव्हा ती नेकलाईन खाली ब्रेक झाल्यानंतर आपण डाऊन साईडची एंट्री प्लॅन करू शकतो. म्हणजे हेड अँड शोल्डर आहे हा थोडक्यात म्हटलं तर बेरिश पॅटर्न. एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट म्हटलं तर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. म्हणजे नाव फक्त पहिले इन्व्हर्टेड लागले म्हणजे याचा अर्थ तो सेम उलटा असणार आहे. तर त्याचे दोन शोल्डर्स आहेत ते थोडेफार वर खाली तुम्हाला दिसत असतीलच. ते शोल्डर्स थोडेफार वर खाली झाले तरी चालतील, पण ते शोल्डर्स बनले पाहिजेत, हे इम्पॉर्टंट आहे फक्त. हे शोल्डर्स जेव्हा बनतात, हे शोल्डर आणि हा हेड, तेव्हा आपण एक नेकलाईन जेव्हा ड्रॉ करतो तेव्हा ती नेकलाईन फक्त ब्रेक व्हायची वाट बघायची आणि तेव्हाच आपण एंट्री प्लॅन करायचं. त्याच्या आधीमध्ये कुठेच आपल्याला एंट्री करायची नाही आहे. एक्झॅक्ट हा पॅटर्न आधी बनवून द्यायचा आणि त्याचा जेव्हा एंट्री पॉईंट येतो म्हणजे की पॉईंट येतो त्या लेवललाच आपल्याला एंट्री करायची. ठीक आहे. इतकं लक्षात असू दे. तर नेक्स्ट आहे असेंडिंग ट्रायंगल, जो की मार्केट इथं एकाच लेवलपासून रिजेक्ट होते, तुम्हाला दिसत असेल कंटिन्युअसली. म्हणजे ही एक आपण लेवल ड्रॉ केली जिथून रिजेक्ट होते मार्केट, आणि खालून ही जी लेवल ड्रॉ केली तिला आपण थोडक्यात ट्रेंड लाईन म्हणू शकतो. म्हणजे मार्केट आपल्याला दिसतंय वरती जाते, म्हणजे वरती जाते यालाच काय म्हणतात थोडक्यात अप ट्रेंड. जेव्हा मार्केट खाली पडत असतं त्याला म्हणतात डाऊन ट्रेंड, आणि जेव्हा मार्केट तिथल्या तिथं खेळत असतं त्याला साईड वेज म्हणतात. ठीक आहे. तर इथं आपण ही अप ट्रेंडची लाईन ड्रॉ केली आणि ही हा एक लेवल ड्रॉ केली. आता ही लेवल म्हणजे याला काय म्हणतात एक्झॅक्ट ते तुम्हाला नंतर मी शिकवलंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो ही लेवलवरती जेव्हा अपसाईडला ब्रेक होईल तेव्हा आपण अपसाईडची एंट्री प्लॅन करू शकतो. म्हणजे असेंडिंग ट्रायंगल थोडक्यात म्हटलं तर हा एक बुलिश पॅटर्न झाला. ठीक आहे. पण
कधी कधी काय होतं ना, हा पॅटर्न डाऊन साईडला ब्रेकआउट करतो, तर आपल्याला लगेच डाऊन साईडची एंट्री मारायची नाही आहे. अशी चुकी कोणीच करू नका, कारण कधी कधी मार्केट डाऊन साईडला येऊन परत रिव्हर्स वर जातं. म्हणजे पहिलं सेलर्सला ट्रॅप करताना परत ट्रेंड कंटिन्यू चालू होतं. त्यामुळं असेंडिंग ट्रायंगल दिसला की आपल्याला एक व्ह्यू बनवूनच ठेवायचा आहे की मार्केट वरच जाणार आणि आपल्याला ट्रेड पण बाय साईडचाच घ्यायचा आहे. तर नेक्स्ट पॅटर्न आहे डिसेंडिंग ट्रायंगल, एक्झॅक्ट त्याचा उलटा ट्रायंगल, जो की बिअरिश पॅटर्न आहे. मार्केट जेव्हा ही लेवल ब्रेक करतं डाऊन साईडला, तेव्हा आपण डाऊन साईडची एंट्री प्लॅन करू शकतो. आणि ही जी वरची लाईन आहे ती डाऊन ट्रेंडवाली लाईन आहे, त्यामुळं तुमच्या पटकन लक्षात येईल असतो ट्रायंगल बनण्याचा. आणि सिमेट्रिकल ट्रायंगल हा एक असा पॅटर्न आहे जो की कन्फ्युजन क्रिएट करतो. म्हणजे त्याला एक डिसिजन नाही आहे की आपल्याला एक्झॅक्ट वर जायचं का खाली जायचं. त्यामुळं इथं दिसतंय तुम्हाला वरून एक लाईन ड्रॉ केली आहे आणि खालून एक लाईन ड्रॉ केली आहे. म्हणजे वरची लाईन म्हणजे वरून बघितलं तर आपल्याला डाऊन ट्रेंड दिसतो, पण खालून बघितलं तर आपल्याला अप ट्रेंड दिसते. म्हणजे थोडक्यात म्हणायचं म्हटलं तर हा एक ट्रायंगल जेव्हा बनतो तो ज्या पण डायरेक्शनला ब्रेकआउट देईल, म्हणजे समजा वरून ब्रेकआउट दिलं वरच्या साईडला, तर आपण एंट्री वरच्या साईडची घ्यायची, पण जर खाली ब्रेकआउट दिलं तर एंट्री खालच्या साईडची घ्यायची. ठीक आहे. त्यामुळं हा एक न्यूट्रल पॅटर्न म्हटलं तरी चालेल, जो की डिसिजन नाही देत डायरेक्टली कुठल्या साईडला जायचं ते. तर नेक्स्ट पॅटर्न आहे बुलिश फ्लॅग अँड पोल किंवा बुलिश पोल अँड फ्लॅग असं म्हटलं तरी चालेल. हा पॅटर्न म्हणजे ट्रेंडला फॉलो करणारा पॅटर्न आहे, जो की इथं दिसते तुम्हाला अप ट्रेंड चालू होता ऑलरेडी. तर अप ट्रेंडच्या वेळेस हा एक झाला पोल. परत मार्केटने थोडंसं करेक्शन घेतलं. कधी कधी काय होतं, मार्केट स्ट्रॉंगली वर म्हणजे वरच नाही जात, ते वर जाता जाता थोडंसं करेक्शन घेत घेत खाली येतं नॉर्मली, परत वर त्याचं ट्रेंड कंटिन्यू राहतं. म्हणजे जेव्हा करेक्शन घेत असतं तेव्हा आपल्याला एक लेवल ड्रॉ करून ठेवायची वरती आणि खाली. तर ती लेवल जेव्हा वरच्या साईडला ब्रेकआउट होईल तेव्हा आपल्याला अपसाईडची एंट्री प्लॅन करायची. ठीक आहे. तर नेक्स्ट पॅटर्न एक्झॅक्ट त्याच्या उलटा आहे, जो की बिअरिश फ्लॅग अँड पोल म्हणतो आपण. तर इथं दिसतोय आपल्याला पोल आणि मार्केट थोडं करेक्शन घेते, म्हणजे तो झाला फ्लॅग. फ्लॅग म्हणजे झेंडू. तर तो झोन जेव्हा डाऊन साईडला ब्रेकआउट करेल तेव्हा आपण डाऊन साईडची एंट्री प्लॅन करू शकतो. म्हणजे इतकं तरी लक्षात ठेवा की मार्केटमध्ये ॲक्च्युअलमध्ये ट्रेंड कोणता चालेल, जो ट्रेंड चालू असेल त्याच ट्रेंडच्या डायरेक्शनला आपल्याला एंट्री प्लॅन करायची. ट्रेंडच्या विरोधात जर तुम्ही गेला तर तुमचा लॉस होणार आहे 100%. तर नेक्स्ट पॅटर्न आहे कप अँड हँडल. कप अँड हँडल हा मोस्टली मार्केटमध्ये जास्त नाही बनत, पण जर बनला तर हा बुलिश कप अँड हँडल बनतो. पण इन्व्हर्टेड कप अँड हँडल म्हणजे एक्झॅक्ट असा उलटा बनायचा म्हटला तर तो शक्यतो नाही होत, कारण माझ्या एक्सपिरियन्सनुसार तर आत्तापर्यंत नाही दिसला आणि वाटत पण नाही होईल म्हणून असा. सो इथं तुम्हाला दिसतंय मार्केट या लेवलपासून खाली डाऊन ट्रेंड चालू होतं, परत इथून एक अप ट्रेंड चालू झाला आणि त्याच लेवलपासून परत मार्केट थोडं रिजेक्शन खाली पडायला दिसतंय तुम्हाला. तर आपण त्या लेवलला आहे ना एक लेवल ड्रॉ केली म्हणजे डाऊन ट्रेंडवाली, आणि ह्या लेवलला अजून एक लेवल ड्रॉ केली जी की एक रेजिस्टन्सचं काम करते. तर रेजिस्टन्स म्हणजे काही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओत सांगेलच मी. आणि ती लेवल जेव्हा अपसाईडला ब्रेकआउट देईल तेव्हा आपण अपसाईडची एंट्री प्लॅन करायची. ठीक आहे. सो कप अँड हँडल हा थोडक्यात म्हटलं तर बुलिश पॅटर्न, त्यामुळे आपला व्ह्यू हा बुलिशच असला पाहिजे. तर इतके पॅटर्न्स इनफ आहेत. तर आपण एकदा रिवाईज करूया. हां, फर्स्ट आपण बघितलं डबल टॉप पॅटर्न, जो की बिअरिश पॅटर्न आहे. त्याची नेकलाईन जेव्हा ब्रेक होईल तेव्हाच आपल्याला एंटर व्हायचं आहे. सेकंड आहे डबल बॉटम, जो की बुलिश पॅटर्न आहे. त्याची पण नेकलाईन जेव्हा वरच्या साईडला ब्रेक होईल तेव्हा आपल्याला अपसाईडचा व्ह्यू हे करायचं, बाय करायचं. नेक्स्ट हेड अँड शोल्डर पॅटर्न, जो की बिअरिश पॅटर्न आहे. जेव्हा दोन शोल्डर आणि एक हेड तयार होईल तेव्हाच आपल्याला एंटर करायचं. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर सेम त्याच्या अपोजिट चालतो, जो की बुलिश बुलिश पॅटर्न आहे. असेंडिंग ट्रायंगल हा एक बुलिश पॅटर्न आहे, जो की अप साईडला जेव्हा ब्रेकआउट देईल तेव्हा आपण त्या साईडची एंट्री घेऊ शकतो. आणि डिसेंडिंग ट्रायंगल सेम त्याच्या अपोजिट आहे, डाऊन साईडला तो मार्केटला घेऊन जातो. सिमेट्रिकल ट्रायंगल तुम्हाला सांगितलंच आहे की जो की कन्फ्युजनवाला पॅटर्न आहे, एक न्यूट्रल पॅटर्न आहे ज्याचा डिसिजनच नसतो की आपल्याला नक्की वर जायचं का खाली जायचं. त्यामुळं तो ज्या डायरेक्शनला ब्रेकआउट देईल त्या डायरेक्शनला आपला व्ह्यू डिसाईड करायचा तेव्हा. ठीक आहे. बुलिश फ्लॅग अँड पोल, जो की ट्रेंड कंटिन्यू राहणारा पॅटर्न आहे, त्यामुळं तो जेव्हा कन्सोलिडेशन तेव्हा ते ब्रेकआउट होईल तेव्हाच आपल्याला एंटर करायचं. बिअरिश फ्लॅग अँड पोल पण सेम तसंच वर्क करतो, जो की डाऊन ट्रेंडमध्ये असतो. आणि कप अँड हँडल हा एक प्रकारे बुलिश पॅटर्न आहे, जो की
जेव्हा ती डाऊन ट्रेंडवाली ती लाईन ब्रेकआउट होईल तेव्हा आपल्याला एंटर करायचं. ठीक आहे. सो इतके पॅटर्न्स इनफ आहेत तुम्हाला स्टडीसाठी. आपण नेक्स्ट व्हिडिओ जी आहे ती मार्केटमध्ये ॲनालाइज कशी करायची, म्हणजे मार्केटमध्ये लेवल्स कशा काढायच्या, मार्केटमधले टूल्स कसे यूज करायचे, त्यावरती आपण व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामुळं आत्तापर्यंतचा इतका स्टडी इनफ आहे. इथून पुढं आपल्याला ॲक्च्युअलमध्ये मार्केटला ॲनालाइज कसं करायचं ते शिकणार आहोत. सो ही व्हिडिओ जर आवडली असेल तर तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, आणि येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओसाठी सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा. सो आपण व्हिडिओ इथंच एंड करू.